बघू शकता आपली मिक्स भाजी रेडी झालेली आहे. बटाटा फ्लावर बटाटा डिश रेडी झालेली आहे. वरण मस्त करून टाकीमध्ये काढून घ्यायचं आहे. टाकीमध्ये कसं मस्त गरम राहील तो. बघू शकता खिरीला मस्त टेक्स्चर आहे बघा. भात शिजलेला आहे मस्त जाळ झाली मस्त एक नंबर. अजून आपल्याला ड्रायफ्रूट्स टाकायचे एक नंबर. अरे पप्पा कर खालती बसून पप्पा कर व्यवस्थित डोकडे. हा मस्त आहे. इकडे आपला परेश भाऊ. गुलाबजामुन नको दाखवू. आपला दादू जिलेबी खातो मस्त. कशी आहे जिलेबी? जिलेबी खूप छान आहे. छान आहे ना एकदम आवडीची. एक नंबर ना. खा खा मस्त खा एन्जॉय कर. हाय यूट्यूब फॅमिली, तुमचं सर्वांचं आपल्या जयेश पाटील ॲग्रिकल्चर ब्लॉगिंग चॅनलवर स्वागत आहे. तर काल होती आपली शिवरात्री आणि आज आहे भंडारा. तर आता चाललो आहे मंदिरावर. तर स्वयंपाकाची तयारी चालू केली असेल. तर बघूया काय काय प्रिपरेशन चालू आहे. चला तुम्हाला दाखवतो कंटिन्यू आपल्या ब्लॉगमध्ये. आपलं दुसऱ्या दिवसाचं आपलं दर्शन झालेलं मस्त आपल्या गावाचं मस्त. आज कोणच नाही बघा, नंतर येतील. इकडे तुम्ही बघू शकता आता भाजी कटिंग चालू आहे. इथे कांदा घेतले, कांदा कटिंग करायला घेतले मस्तपैकी. आणि इकडे तोंडली आहे, भाजी कटिंग चालू आहे. या साईडला मस्त टोपामध्ये मिरची कटिंग करून ठेवली आहे फ्राय करायला. आणि इकडे बघा या साईडला स्वयंपाकाची तयारी चालू केली आहे. घेतले वरण घे. तुम्ही बघू शकता याच्यात वरण घेतलेलं आहे. असं फोडणी वगैरे दिले. याच्यात वगैरे गरम पाणी वगैरे गरम पाणी असं बहुतेक. सुका खोबरा भाजलेला त्याचा बारीक केलेला तो टाकता आता मस्तपैकी वरणामध्ये. बघू शकता तुम्ही अख्खा गरम मसाला आपण बारीक केलेला मिक्सर झाली. आपले मामा आहेत, मामा असं बारीक करतात मिक्सर झाली. वरणाला मस्त उकळलेले आपले. कलर बघा कसं एक नंबर आले. मला पण जबरदस्त वरणाला आपले. बघू शकता ज्या वॉश करून ठेवले तिथे स्वच्छ पाणी धुवून पाणी काढत पाणी असेल त्याच्यातला दोन इथलेच ठेवलेत. आणि त्या टोपामध्ये आता तेल टाकलं. त्याच्यात आपल्याला आता भाजी घालायची आहे. त्या टोपाचं ते ग्रेव्ही तयार चालू आहे. तुम्ही बघू शकता मस्त पालक आहे बघा ताजी हिरवीगार. पालकचा नडाला आहे बहुतेक मेनू. ते मस्त कोथिंबीर कापायला घेतले फ्रेश फ्रेश एक नंबर मस्त. या साईडला कांदा घेतले कटिंग करायला. इकडे बघू शकता बटाटा घेतले मस्त. इकडे
तुम्ही बघू शकता वाटणाला मस्त उकळी आले बघा, एक नंबर. तेलामध्ये मस्त आता फ्रेश उकडता आणि राई टाकलेला आहे मामाने. आता कांदा पण लगेच टाकायचा आपल्याला मस्त वेगळं. परतून घ्यायचा, मस्त गोल्डन ब्राऊन करायचा आपल्याला. फायनल आपली एक डिश रेडी झाली आहे. वरण मस्त दोन टाकीमध्ये काढून घ्यायचं. टाकीमध्ये कसं मस्त गरम राहील तो. फ्लेवर तुम्ही बघू शकता, फ्रेश पालक मस्त कटिंग करायला घेतलेली आहे, एक नंबर. पुढे तुम्ही बघू शकता मस्त तोंडे बटाटा वाटाणा वगैरे सर्व टाकले आहे. इकडे बघा तुम्ही बघू शकता आपली मिक्स भाजी रेडी झालेली आहे. वाटाणा फ्लावर बटाटा वगैरे मस्त टोंडली कोथिंबीर वगैरे टाकली आता मस्तपैकी उकळी आले बघा मस्त. इकडे तुम्ही बघू शकता आपल्या ओम म्हातारडेश्वर मंदिर शिवरात्रीचा उत्सव आपला 2025. त्याच्यासाठी ₹20 देणगी दिलेली आहेत. एवढ्यांची नावं आहेत बघू शकता. इकडे बघा तुम्ही बघू शकता साफसफाई चालली, कारण की आता इथे आपल्याला भांड्यासाठी जेवण करायला घ्यायचं आहे. इथे सर्व जेवायला बसतील, लादी धुतात मस्तपैकी. तुम्ही बघू शकता आता बरं टोपात तेल ठेवले, त्याच्यात आपल्याला चणाला पालक घालायचे आहे. त्याच्यात गरम पाणी आहे, याच्यात आपली मिक्स भाजी घातलेली आहे, त्याच्यात भात तर मिरच्या राहिलेत.
इकडे या साईडला आता टॉप ठेवले, त्याच्यात आपल्याला खीर बनवायची आहे. तुम्ही बघू शकता त्या टॉपात आपल्याला खीर घेतले बनवायला. त्याच्यात प्युअर हे आपला वेलची तेजपत्ता वगैरे टाकले, आता तांदूळ टाकलेत मस्त तुम्ही बघू शकता. त्याच्यात खीर घेतले घालायला. इकडे सहकारी आहेत आपला बंदम पाटील आहे, अभि शेलार आहे वगैरे, इकडे मामा आहेत आपले. तांदूळ आता भाजून होते घीमध्ये. इकडे आपले मामा आहेत, तर मामाला विचारून घेऊ. हे आपले तुषारचे पप्पा आहेत. मामा किती लिटरची आहे आपली खीर? 40 लिटर ना? 1 लिटर दूध पावडर, 5 किलो चावल, 7.5 किलो तुम्ही बघू शकता मस्त खीरेला आधी घाटामध्ये. मामाने आता थोडंसं मीठ घेतले स्वादानुसार. थोडी अलग पद्धतीची आहे, फर्स्ट टाइम बघतो आपण. ग्रेव्हीची पण तयारी झाली आहे, मस्त कांदा वगैरे सर्व कडे मसाला टाकल्यात. आपल्या चण्याचे पालक घालायचे मस्तपैकी. इकडे या साईडला बटाटा आणि पालक मस्त वॉश करून स्वच्छ पाण्याने ठेवले, पाणी निघलं. इकडं आपली बटाटाची ग्रेव्ही रेडी झालेली आहे मस्त. खिरीमध्ये घेतली आहे, दूध टाकायला मस्तपैकी. इकडं या साईडला घेतलं तर मिरची फ्राय करायला. तेल टाकतं मस्त वेगळी तेल टाकून घेतलेलं आहे. आता या साईडला आपली मिरची आहे. इकडे बघू शकता आपली मंडळी मिरचीसाठी लसूण कांदा वगैरे नारळ साफ करतात. इकडं आपला तेल आलेलं आहे, आता मस्त पापड करूया मस्त वेगळी. इकडे पापड फ्राय होतात, नंतर मस्त पापड सोडतो तेलामध्ये. नाना पापड करतं.
अंशू आणि सिद्धांत मस्त पैकी हो एकदम नाही पुढे पुढे माणूस नाही रे. हो ना असते असते आपण जास्त टाकलेलं मस्तपैकी आता पापड फ्राय झाले आहेत काढून घ्यायचे तेव्हा आपली अर्धी टाकी भरली आहे मस्त पापडमध्ये. इकडे तुम्ही बघू शकता खिरीला मस्त टेक्स्चर आहे बघा. आज शिजलेलं आहे मस्त जाड झाली मस्त एक नंबर. अजून आपल्याला ड्रायफ्रूट्स टाकायचे एक नंबर. मस्त खिरीमध्ये ड्रायफ्रूट्स वगैरे टाकलेत काजू तसं तरलेन बघा वरती जबरदस्त एक नंबर स्ट्रक्चर आले. सुगंध पण जाम भारी सुटले. खायला मजा येणार ना ओंकार. एक नंबर. आता आपल्याला मिरची घालायला घेतलं मस्त त्याच्यात कांदा राई जिरा टमाटर वगैरे टाकलं मस्त पाहिजे. बघू शकता आता मस्त मिरची टाकली टोपात पण फ्राय करून घ्यायची आपल्याला मस्त मस्त हळदी पावडर टाकायची त्याच्यात. मस्त आपण एक वाफ दिलेला आहे कलर चेंज झाली आहे मिरची टेक्स्चर आलेलं आहे. इकडे तुम्ही बघू शकता फायनली आपली मिरची झालेली आहे रेडी. ओला खोबरा वगैरे मारलेला मस्त आहे. पाया पड आता पाया पड आता पाया पड डोका टेक. मस्त आहे. आता इथं इथं पाया पड. आस्ती 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 अरे आस्ती आस्ती अरे पप्पा दे आस्ती बसून पप्पा दे. हाताला लागेल हाताला लागली का बघू तुझ्या. तुम्ही बघू शकता आपल्या देवांसाठी आता पत्रावळे काढतात त्याला इस्तारी पण बोलतात. नैवेद्य काढतो आता देवासाठी 11 पत्रावळे काढलेत. आता आपण वाढून घेऊ त्याचे. बघू शकता तुम्ही आता जेवण वाढायला घेतलेलं आहे आपल्या जेवणसाठी. त्याच्यात आहे मिक्स भाजी त्याच्यात आपली कन्नडाल पालक मिक्स भाजी आपली. इकडे तुम्ही बघू शकता देवासाठी नैवेद्य रेडी झालेत मस्त ताट वाढलेत.
संकष्टी पावावे निर्वाणी रक्षा गुरुवर वंदना जय देव जय मंगलमूर्ती ओ श्री मंगलमूर्ती दर्शन माते मान श्रावण माते मान कामना पूर्ती जय देव ब्रह्मंडी माला विषय कंठ काल त्रिनेत्री ज्वाला लावण्य सुंदर मस्तकी लाला ते तुला निर्मल वाये जुळला जय देव जय शंकरा ओ स्वामी शंकरा आरती ओ वाळू भावती ओ वाळू तुझा परगौरा जय देव परगौरा बोला नैनी विचारा अनंगी पार्वती सुनाचा माला कंठनेला ऐसा शंकर शोभे उन्मा वगळा जय देव जय शिव शंकरा स्वामी शंकरा आरती ओवाळू भावती ओवाळू दुर्गा भुरगौरा जय देव साधनवंतम बनलेले त्यामागे अवतीत हर सापडले सुभाना पाचन केले नीलकंठ नाम प्रसिद्ध झाले जय देव जय शिव शंकरा ओ स्वामी शंकरा आरती ओवाळू भावती ओवाळू दुर्गा भुरगौरा जय देव सुंदर मननारी पंचामन मनोहर मन दुर्गारी षट्कोटी से ब्रीद वाचे उच्चारी रघुटी लग्नाम दासा अंतरी जय देव जय शिव शंकरा स्वामी शंकरा आरती ओवाळू भावती ओवाळू दुर्गा भुरगौरा जय देव भारी पृथ्वीन संसारी अनाथनाथी अंबे करुणाविसारी जय देवी महिषासुरमर्दिनी ओ महिषासुरमर्दिनी सुवर्णेश्वर वंदे तारक संजीवनी जय देवी सारी कमले बंधुना बोले साई विवाद पडलो प्रभाई हेतु भक्ता लागे पावन लवलाई जय देवी महिषासुरमर्दिनी ओ महिषासुरमर्दिनी सुवर्णेश्वर वंदे तारक संजीवनी जय देवी तेजापासून सोडी ओ पाशा अंबे तुझवातून कोण पूर्वेल आशा रणस्थलिंदाला पदपंकलेशा जय देवी महिषासुरमर्दिनी ओ महिषासुरमर्दिनी सुवर्णेश्वर वंदे तारक संजीवनी जय देवी आषाढी सविंगरी उभा जय देव जय पांडुरंगा ओर पांडुरंगा रखमाई वल्लभ राईचा वल्लभ पाये जुलगा जय देव तुलसी माला गळा कंठी वनकंठी कासे पीतांबर कस्तुर ललाटी देवा सुरवरा
रमले वनमाला गला राही रखमाबाई राणी सकला ओवाळी राधा विश्वासावला जय देव जय पांडुरंगा पांडुरंगा रखमाई वल्लभ राईच्या वल्लभ पायी डोलगा जय देव चंद्रभागे माझे सोडून यायची विंध्या पातका विष्णुनाथी पंढरीचा महिमा द्वारकेचा महिमा नावाचे जय देव जय पांडुरंगा पांडुरंगा रखमाई वल्लभ राईच्या वल्लभ पायी दुर्गा जय देव आषाढी कार्तिकी भक्त संगेती व साधू संगेती चंद्रभागे माझे सांग करती दर्शन वेळा मात्र कहोया मूर्ती केशवाची नामदेव भगवाची नामदेव भावे रोबाची जय देव जय पांडुरंगा पांडुरंगा रखमाई वल्लभ राईच्या वल्लभ पायी दुर्गा जय देव चरणं डोळ्यान पाहिन रूपा तुझे रमे आलिंगन आनंद पूजन तमेव माता पिता तमेव बंधु सखा तमेव विद्या तमेव सर्वं मम देव देव कायेन वाचा मुदात्मना वा करोमि नित्यं सकलपरस्मै नारायणाते समर्पयामि आद्यं देशं राम नारायणं कृष्णदामोदरं वासुदेवं श्रीब्रह्माण्डं गोपिकावल्लभं जानकीनायकं रामचन्द्रं हरे राम 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 हरे 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 कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्णा 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 हरे हरे पार्वती पतये हर महादेव श्री महाकालेश्वर महाराज की जय दुर्गांबे माते की जय की जय बलि की जय संतान की जय अपने अपने माता पिता की जय सदा सर्वदा योग तुझा घडावा तुझे कारणी देह माझा पडावा उपेक्षू नको गुणवंता अनंता रघुनायका मागणी आता उपासनेला दूर चालवावे देव संतांची सदा नमावे सत्कर्मयोगे वैगालवावे सर्वांकी मंगल बोलवावे त्या ठिकाणी म्हणताई जाय त्या ठिकाणी निजरूप तुझे मीठे विठो मस्तकच्या ठिकाणी येते तुझे सद्गुरुपाय दोन्ही गुरु ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री सद्गुरुवे नमः कैलास राणा सुचंद्रमौली फणींद्र माता कारुण्य सिंधू मजबूताई तुझवेन शंभो मजबूत महादेव 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 चला फायनली आरती झालेली आहे. बहुत मस्त ओके ओके नेलं मस्त चला आरती झालेली आहे आपल्या बाबांची. आणि तेव्हा शिवभक्त रांगेत आहेत उभे बाहेर. इकडं तुम्ही बघू शकता आपला सेटअप रेडी झालेला आहे. इकडे पत्रावले आहेत, त्याच्यात आहे राईस, त्याच्यात आहे वरण, इकडे आपली मिक्स भाजी आहे, त्याच्यात चना डाळ पालक बटाटा भाजी आहे ती,
इकडे पापड खीरसाठी वाट्या आहेत. इकडे आशू वाढायला आहे. इकडे खीर आहे मस्त दुधाची स्पेशल खीर. इकडे गुलाबजाम आहेत, बुंदी आहे मस्त. याच्यात काय आहे? याच्यामध्ये जिलेबी आहे. याच्यात जिलेबी आहे मस्त. त्या लोणचा. इकडे स्पेशल मिरची आहे 1 नंबरवाली जबरदस्त. आरती वगैरे झालेली मस्त. आणि इकडे बघा भाविक आले शिवभक्त. भंडारा आहे आज. आता उपवास सोडतील आता. इकडे या साईडला जेवण चालू झालेलं आहे. इकडे बघा आपली पोरं वाढतात जेवण. इकडे बघा तुम्ही बघू शकता आपली जेवणाची लाईन चालू झालेली आहे. इकडे बघा इकडे पत्रावली वाटतं भिंदादा. इकडं राईस वाटतं होईत. आणि आपला विनोददा वरण वाटतं. इकडे आपला राज आहे मिक्स भाजी वाटतं. इकडे 2 राज आहेत, एक पाटील राज एक शेलार राज. पाटील राज वाटतं चना डाळ बटाटा भाजी. इकडे गिरीश वाटतं पापड बघू शकता. आणि या साईडला इकडे आशू आहे. आशू मस्त खीर वाटतं स्पेशल खीर आहे. आजचा मेनू स्पेशल खीर आहे. इकडे आहे आपला साहिल तो वाटतं स्वीट गुलाबजाम. इकडे आहे आपला सर्वेश तो वाटतं जिलेबी आणि लोणचा. त्यांनी दोन कार्य हाती घेतल्यात त्याने. आणि तिकडे आबी आहे. आबी मिरची वाढतं. बघा पापड आता आपला चंदन पाटील वाढतं. इकडे या साईडला मंदिरात भाविक दर्शन घेतात अगोदर, त्याच्यानंतर लगेच प्रसादाचा लाभ घेतात. त्या साईडला लाईन लागेल. इकडे आपल्या ग्रामस्थाची आपली गावातली पोरं वाढतात जेवण. इकडे जेवणाला लाईन लागली तुम्ही बघू शकता. आणि इकडे जेवायला बसल्यात सर्व मंडळी. भारतीय बैठक. तुम्ही बघू शकता जेवणाला लाईन लागलेली आहे इकडे या साईडून. इकडेचे गोल गोल मस्तपैकी. आणि या साईडून जी रांग आहे ती आपली मंदिरात दर्शनाला. इकडं सर्व जेवायला बसलेत मस्तपैकी बघू शकता. इकडे आपला आरू बसले जेवायला. आरू जेवशील ना? जेवशील ना? जेवा मस्त जेव मस्त जेव. इकडे बघा आपले बंधू सर्वेश जेवण करतात. आणि आपले महेश बंधू इकडे बघा तुम्ही बघू शकता आता जेवण करतात. तर काय झालं लाजायला कशाला पाहिजे त्याच्यात. मस्त इकडे आपला रिक्की आहे सर्व जेवतात. आपला अक्षय वगैरे मस्त. लाजतं जाम लाजाचं नाही. घेतला मायाला घेतला बघ. इकडे तुम्ही बघू शकता आपल्या अजितने शॉर्टकट मारले. अजित लगेच जेवायला बसलाय बघ. शॉर्टकट मारले अजित. 100 शॉर्टकट मारले. 100 शॉर्टकट मारले. आणि नेहमीची सवय हा इकडे आपला ओमकारवाली जिलेबी वरतं मस्त आहे की. हा बुवा डेंजर आहे. हे कुठे चालला इकडे तुम्ही बघू शकता काय योगायोग आहे. ओमकार माली आणि ओमकार पाटील बाजूबाजूला सेवा करतात मस्त. एक वाढतो जिलेबी एक वाढतो लोणचा मस्त पैकी. इकडे आपला परेश भाऊ गोल्ड एडिशन घेतले बघ. जेव सिद्धिया गुलाबजामुन नको दाखवू.
इकडे मग आपला दादू जिलेबी खातो मस्त. कशी आहे जिलेबी? जिलेबी खूप छान आहे, छान आहे ना, एकदम आवडीची. एक नंबर ना. खा खा मस्त खा, एन्जॉय कर. आपल्या मावशीचा आहेत, वहिनीचा, ताईचा सर्व मिक्सिंग आहेत. कसं वाटलं जेवण? चांगला होता का जेवायला? कसं वाटलं नाही जेवायला? मस्त होता का? पोट भरून जेवल्या ना, भूक ठेवू नका. तो ताट घेतो. इकडे बघा आपली मंडळी आहे इकडे. आपल्या डिश दिले, बिंदास आणि डिश दिले आपल्याला मस्त पैकी. आता रोहित आपल्याला राईस देतात. दे थोडासा, दे थोडा अजून, पण डबल यायला ना कोणा आपल्याला विनोद मस्त. वरण वरतो मस्त. थोडा दे, थोडा दे, थोडा. हा थोडा दे बोलतो, लक्ष नव्हतं वाटतं. राज भाऊ मस्त आपल्याला भाजी दिली, एक नंबर. आणि इकडे आपला कैलाश भाऊ भाजी देतात मस्त. मिक्सिंग भाजी, मिक्सिंग ना सॉरी, चना डाळची भाजी. आणि इकडे आता आपल्याला पापड घ्यायच्यात. पापड, खीर. आपल्याला अशोकदा खीर देतात, खीर मस्त टेस्टी टेस्टी. कुठे देशील आता? हां, आपण खीर पण घेतलेली आहे. आता स्वीट घेतलेलं आहे. माली बंधू आपल्याला जिलेबी देतात. साहिलने आपल्याला गुलाबजाम दिला मस्त. आणि आपल्या ओमकार भाऊने आपल्याला लोणचा दिलेला आहे. इकडे अभि मिरचीची सुविधा करतो आपल्याला. दे थोडीशी. आता इकडे सिद्धांत आपल्याला बुंदी देत आणि मोतीचा लाडू मस्त पैकी. मस्त आपला टाट रेडी आहे, तुम्ही बघू शकता. आणि आपले इकडे मेंबर पण येतात. आपला जयेश आहे, मी पण जयेश आहे, आणि अमोल, दिनेश. त्याला जेवून घेतो आता. इकडे बघा आपल्या परेश भाऊ जेवायला बसलेत मस्त. परेश सिद्ध्या सर्व कुणालदा वाजता जेवायला बसतात सर्व. अशोक बघू शकता. इकडे राजबंधू तो लाजतो बघा कसा लास्ट तिरकी नजरम बघते. इकडे आपली शेलार गँग मस्त. राज वगैरे, संकेत जेवायला बसले. फायनल आपला जेवण रेडी आहे मस्त. सगळा शिंगसोरा गेले. म्हटलं वाटतं किती येतले ना किती नाही, पण कमीच आहे, पसा वाटतं. इकडे आपला दिनेश भाऊ यांनी सुरुवात केलेली आहे. जयेश भाऊ पण जेवतात. इकडे अमोल आहे, मी सुद्धा इकडे जेवायला मस्त जेवून घेतो आता. बघू शकता आपल्याला आपले मित्र भेटलेत. सिद्धेश फोटोग्राफर, चांगले फोटोग्राफर आहेत ते, एकदम हाय क्वालिटीचे. आणि आपले मित्र पण आहेत ते. आता जेवण केलं त्यांनी. कसं वाटतं जेवण? जेवण मस्त होता ना भंडाऱ्याचा, एक नंबर. इथेच उपवास सोडायला येतो मी. धन्यवाद धन्यवाद. फायनली घरी पोहोचलो. आता फ्रेश वगैरे पण एंड करतो आता. कसा वाटला तुम्हाला ब्लॉग? कमेंट करून नक्की सांगा. ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, आणि चॅनलवर नवीन असेल आपल्या तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. बाय.